आणि माझ्या गावागावातनं सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय, विधानसभेच्या तयारीला लागा, जोरात विधानसभेच्या तयारीला लागा। पुढच्या गोष्टी पुढे आपण कसलाही विचार न करता आत्ता बांधणीचा विचार केला पाहिजे आपण। आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी लवकरच आपल्या समोर येत आहे। आज जे काही मला मांडायचं होतं हे आपल्या समोर आज मांडलेलं आहे। उद्या अजून जर समजा समोरच्यांची पकपक झाली तर अजून माझी दार खिडक्या उघड्या करायला तोंडाच्या मी मोकळा आहे। आपण निश्चिंत राहा, जिथून आलेला आहात तिथून व्यवस्थित जा, जाताना आपण व्यवस्थित गाडीने ज्या आलेला आहात गाड्या नीट सांभाळून चालवा, घरचे लोक आपली वाट पाहत असतील। पुन्हा एकदा मी आपल्याला सर्वांना मी गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद राजसाहेब। प्रथेप्रमाणे माहीम विधानसभेचे सर्व आपले महाराष्ट्र सैनिक आपला सन्मान करतील, शाल श्रीफळ आणि मंगल कलश ठेवून आज गुढीपाडव्याच्या शुभदिनी। तर आपण बघतोय आता राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। या क्षणाची सर्वात मोठी अपडेट, अतिशय मोठी घोषणा आज गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरे यांनी केलेली आहे। याशिवाय त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना आता विधानसभेच्या तयारीला लागण्याचं देखील आवाहन केलेलं आहे आणि आत्तापासून आपल्याला पक्ष बांधणी करायची आहे असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आणि मी केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा देतोय असं देखील राज ठाकरे यांनी यावेळेस ठणकावून सांगितलेलं आहे। तर 2014च्या आधी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे असं मी सांगितलेलं होतं, माझी भावना व्यक्त केलेली होती असंही राज ठाकरे यांनी यावेळेस बोलत असताना म्हटलेलं आहे। आणि त्यानंतर आता मी केवळ मोदींसाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरे यांनी आता जाहीर केलेलं आहे। ज्या काही चर्चा राज ठाकरे यांच्या संदर्भात सुरू होत्या त्या सर्व चर्चांना आज राज ठाकरे यांनी पूर्णविराम दिलेला आहे आणि त्यांनी अतिशय मोठी घोषणा आता केलेली आहे। त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। याआधी आपण अनेक बातम्या बघितलेल्या होत्या, राज ठाकरे किती जागा मागतात, कसा पाठिंबा देतात, या चर्चा रंगलेल्या होत्या। एक जागा राज ठाकरे हे लढवणार अशी देखील चर्चा होती, मात्र मी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं आज स्वतः राज ठाकरे यांनी जाहीर केलं। त्यामुळे आता सर्व चर्चांना आणि सर्व प्रश्नांना उत्तर मिळालेलं आहे। शिवाजी पार्क या ठिकाणी राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता राज ठाकरे यांनी अतिशय मोठी घोषणा केलेली आहे। सर्व मनसैनिकांना मी लवकरच भेटायला येणार, राज्यात मी फिरणार आहे असं देखील यावेळेस राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे। विधानसभेची तयारी करण्याचे आदेशच राज ठाकरे यांनी सर्व महाराष्ट्र सैनिकांना दिलेले आहेत। काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाहीयेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। आणि माझ्या गावागावातनं सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या कृपा करून व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका। ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याला राजमान्यता जर समजा पुढे मिळत गेली, पुढचे दिवस भीषण आहेत। आज हाणामाऱ्या चालू आहेत, पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत काय होईल, कोथळे बाहेर काढतील। याचं कारण मी मागच्या वेळेला तुम्हाला आठवतं, मी बोललो होतो तुम्हाला इथेच गेल्या वर्षीच्या सभेमध्ये का त्याच्या गेल्या वर्षी सभेमध्ये तर आठवत नाही, महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला गेलाय। कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात आहेत तेच कळत नाही। तर आपण बघतोय राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। महायुतीला आता राज ठाकरे यांचा